अनेकांना पडणारा एक प्रश्न की स्वामी समर्थ महाराज नेमके आहेत कोण? 5,000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणाले होते, असर्वस्य प्रभो, म्हणजेच मीच या जगाचा निर्माता आहे. सर्व काही माझ्या इच्छेनेच चालतं. पण आजची विज्ञानवादी पिढी म्हणते 5,000 वर्षापूर्वी काय झालं आम्ही कसं मानू? ती तर केवळ मिथ्या किंवा जुनी कथा असू शकते. जेव्हा श्रीकृष्णाचा परम भक्त जन्मानंद सूरदास स्वामींच्या चरणी आला, ज्याला दृष्टी नव्हती पण मनात फक्त कानाची ओढ होती, तेव्हा स्वामींनी फक्त त्याला दृष्टी दिली नाही तर त्याच्या डोळ्यासमोर साक्षात श्रीकृष्णाच्या रूपात प्रकट झाले. विचार करा, जो अंध भक्ताला दृष्टी देऊन श्रीकृष्णाच्या रूपात दर्शन देतो तो नेमका कोण? हो, स्वामी हेच श्रीकृष्ण आहेत, तेच प्रभू रामचंद्र आहेत आणि तेच ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे साक्षात दत्तात्रय आहेत. लोकांच्या मनातील अविश्वास मोडून काढण्यासाठी स्वामींनी वेगवेगळ्या भक्तांना त्यांच्या आराध्य दैवताच्या रूपात दर्शन दिलं. त्यांनी सिद्ध केलं की देव कालही होता, आजही आहे आणि तोच पूर्ण ब्रह्म आज स्वामी समर्थ म्हणून आपल्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे मनात कोणतीही शंका ठेवू नका. जेव्हा तुम्ही स्वामींचे पाय धरता तेव्हा तुम्ही संपूर्ण ब्रह्मांडाचे पाय धरलेले असतात. त्यामुळे चिंता नसावी, कारण तुम्ही एका परब्रह्म तत्वाचे सेविकरी आहात. श्री स्वामी समर्थ.